बरं, आता तू फिलिपिन्सला जाऊन आलास, फॅक्टरीचं प्रोडक्शन बघितलंस आणि तुझ्याकडे तुझं मार्केटिंगचं काम आहे. त्यामुळे तुझ्या संपर्कात युरोपियन आणि अमेरिकन सगळेच लोक आहेत. तर त्यांचा ही डिमांड बघता तुला असं वाटतं का की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला पाहिजे? माझ्या मते इंटरेस्ट लवकरात लवकर घेतला पाहिजे, टू बी ऑनेस्ट. कारण ही जी ऑपॉर्च्युनिटी आहे ही ग्रो होतच जाणार. आणि असं बघितलं गेलं तर प्राईस पॅरिटीमध्ये आपण ऑलमोस्ट सिमिलर आहोत. आणि आपल्याकडे सगळे टूल्स आहेत, आपल्याकडे इनोव्हेशन आहे, मशिनरी आहे, सगळं आहे. तर आपल्याला आपलं डोकं लावून कसं युटिलायझेशन करायचं, त्याचं मार्केटिंग करायचं, प्रॉपर लोकांकडे पोचायचं, हा आपला एम असला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये पोटेन्शियल माझ्या मते जे मी बघतोय मार्केटमध्ये प्रॅक्टिकली, त्याच्यामध्ये ह्यूज पोटेन्शियल आहे. म्हणजे याचा अर्थ इन थोडक्यात शेतकऱ्यांच्या हातात चांगले पैसे येऊ शकतात आणि त्याच्याबरोबर आपल्याकडचे काही तरुण पिढी जी आहे ती या फॅक्टरीमध्ये जाऊन का प्रोडक्शन करून त्यांनाही चांगलं संधी उपलब्ध होतील. हो 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 तुम्हाला कारण काय आहे, तुम्हाला नारळ लावा, तुम्हाला प्रोडक्शनचं हे घ्या आणि फॅक्टरी टाकून तुम्हाला खूप खूप चांगलं प्रॉफिट मिळू शकतं ह्याच्यामध्ये. कारण डिमांड इज ट्रिमेंडस आणि याला कधी मरण नाही आहे या इंडस्ट्रीज. ओके. तर ही एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आणि परत कधी जाणं झालं तर परत आपण एखादा इंटरव्ह्यू अजून एकदा घेऊ आणि नवीन परत काहीतरी माहिती शेतकऱ्यांना पोहोचवू. हो हो, धन्यवाद.